कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत। मंगळवेढ्यात 1 एप्रिल रोजी साप्ताहिक रणयुग टाइम्सचा 14वा वर्धापन दिन सोहळा। विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन होणार गौरव। मंगळवेढा येथे दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी साप्ताहिक रणयुग टाइम्सचा 14वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। पत्रकारिता, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सहकार, कृषी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक संपादक प्रमोद दिलीप बिनवडे यांनी दिली। हा भव्य वर्धापन दिन सोहळा दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मंगळवेढा येथील मैत्री लॉन्स होमनाळ रोड येथे आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष राजा माने हे विराजमान राहणार आहेत। तसेच विविध नामांकित वृत्तपत्राचे संपादक मान्यवर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। यामध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे, दैनिक सांगोला नगरीचे संपादक सतीश सावंत, दैनिक राष्ट्रसंचार पुणेचे संपादक अनिरुद्ध बडवे आणि पंतनगरी वृत्त समूहाचे संपादक रजाकभाई मुजावर यांचा समावेश आहे। पुरस्कार प्राप्त मान्यवर अंकुश मेत्रे जीवन गौरव, सुनंदा आबे आवताडे कर्तृत्ववान नारीरत्न, अमोल राजे भोसले सेवारत्न, नंदकुमार बेडसे शिक्षण सेवारत्न, श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्था विद्याविभूषण संस्था रत्न, डॉक्टर बाळासाहेब सरवळे कृषीरत्न, भारत सोनवणे लोकसेवा रत्न, पुतळाबाई उगाडे आदर्श माता रत्न, सुवर्णा साळुंखे डोके शिक्षण रत्न, प्रवीण खवतोडे युवा संघटक रत्न, चंद्रकांत पडवळे कार्यरत्न, योगेश खटकाळे युवा राजरत्न, डॉक्टर नितीन चौंडे आरोग्य रत्न, योगेश तुरेराव दर्पण रत्न, संतोष मोगले विमा सेवा रत्न, धनश्री डोके युवा उद्योजिका रत्न, विद्यागौरी अवघडे युवती राजरत्न, लखन माने युवा कृषी रत्न, श्रीनिवास तीर्थे सहकार दीपरत्न, संतोष पवार युवा उद्योग रत्न, नूतन मराठी विद्यालय आदर्श शाळा रत्न आणि त्रिशालादी पतसंस्था संस्था रत्न इत्यादी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत गेल्या 14 वर्षापासून साप्ताहिक रणयुग टाइम्स सातत्याने कार्यरत आहे। या वर्धापन दिन सोहळ्यास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक संपादक प्रमोद दिलीप बिनवडे यांनी केले आहे। हे सर्व पुरस्कार साप्ताहिक रणयुग टाइम्सच्या 14व्या वर्धापन दिन सोहळ्यास दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मंगळवेढा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे। समाजाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचे संपादक प्रमोद बिनवडे यांनी सांगितले। या वर्धापन दिन सोहळ्याचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक सत्कार पद्धतीऐवजी सामाजिक बांधिलकी जपत एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे। कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांनी हार, तुरे, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ यासारख्या वस्तू न आणता त्याऐवजी शालेय साहित्य उदाहरणार्थ वही, पेन, पेन्सिल, कंपास, शालेय बॅग आदी वस्तू भेट स्वरूपात स्वीकारल्या जातील असे आवाहन आयोजकांनी केले आहे। कार्यक्रमात संकलित होणारे हे शैक्षणिक साहित्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे। समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा। आरबीएन न्यूज मराठी।